नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे की आपली अंगणवाडी सुपरवायझर मध्ये एक वेगळा विषय आहे म्हणजे संगणक विचारलं जाणार आहे। त्या संगणकाचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच होणार आहे। त्याच्या आपल्याकडे नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत मित्रांनो। तसेच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न उत्तर संग्रह सुद्धा आहे। तर तो तुम्हाला पाहिजे असेल किंवा टेस्ट सिरीज हव्या असतील तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका। माझा संपर्क देतो अगोदर 9665484048 आणि काही प्रश्नाचा आपण सराव सुद्धा येथे करणार आहोत। चला तर मग मित्रांनो 51 नंबरचा क्वेश्चन काय विचारलाय बघा। 51 नंबरच्या क्वेश्चन पासून आपल्याला संगणक विचारलेला आहे। केवळ एका प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या ऍप्लिकेशनला काय नाव दिले जाते ज्यामुळे त्या प्लॅटफॉर्मची इष्टता वाढते? स्टँड अलोन ऍप, सिंगल प्लॅटफॉर्म ऍप, किलर ऍप किंवा वरील पैकी सर्व। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय देता येईल हे मला कमेंट मध्ये सुद्धा सांगायचं आहे। याचं करेक्ट आन्सर काय असेल रे? या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो किलर ऍप। म्हणजेच मित्रांनो 3 नंबरचा आन्सर करेक्ट आहे। त्यानंतर 52 नंबरचा क्वेश्चन बघा। सॉफ्टवेअर डिस्की साठी खालीलपैकी इतर कोणत्या संज्ञा वापरल्या जातात? तर मित्रांनो कोड रॉट, बीट रॉट, सॉफ्टवेअर इव्हॅल्युएशन, वरील सर्व। योग्य उत्तर काय असेल? तर योग्य उत्तर काय असेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व करेक्ट आन्सर आहे मित्रांनो। काय? वरील सर्व करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर 53 नंबरचा क्वेश्चन बघा। MS एक्सेल मध्ये ओलकूप फंक्शनचा काय उपयोग आहे? ओलकूप फंक्शनचा काय उपयोग आहे? डेटाच्या संचामध्ये कमाल मूल्य मिळवण्यासाठी, टेबल मधील गोष्टी शोधण्यासाठी, पंक्ती कॉपी करण्यासाठी किंवा डॅश। एक्सेल वर क्वेश्चन आहे मित्रांनो। तर योग्य उत्तर आहे टेबल मधील गोष्टी शोधण्यासाठी। तर हे ओलकूप हे फंक्शन वापरलं जात असतं। तर असे नवीन वाटत असतील पण विद्यार्थी मित्रांनो सरावातून त्याचा TCS ला जास्तीत जास्त फायदा होणार आहे। त्यासाठी आपल्या टेस्ट सिरीज घेऊ शकता तुम्ही। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा। टोकन रिंग नेटवर्क वर कोणत्या प्रकारचा पूल वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पारदर्शक पूल, अनुवादात्मक पूल, स्त्रोत मार्ग पूल, वरील सर्व। योग्य उत्तर काय असेल रे? तर या घटकाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व। करेक्ट आन्सर आहे वरील सर्व। त्यानंतरचा नेक्स्ट घ्या। IP ऍड्रेस स्पेस व्यवस्थापित करण्यासाठी यापैकी कोणती संस्था तयार केली गेली? टेलनेट बघा, टेलनेट, आयकॅन, W3C, वरील पैकी एकही नाही। तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल रे? 55 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे आयकॅन ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे। 2 नंबरचं आन्सर करेक्ट आहे। SMTP कोणत्या वर्षी विकसित झाला? योग्य उत्तर काय असेल? तर 1982। 1982 4 नंबरचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा। खालील पैकी कोणते उपकरण डायल अप कनेक्शन मध्ये अॅनालॉग सिग्नल एन्कोड आणि डिकोड करते? मॉडेम, NIC, राउटर, वरील पैकी सर्व। योग्य उत्तर काय असणार आहे? 57 नंबर मोडेम वापरून आपण इंटरनेट घेतो ना त्या पद्धतीने मोडेम हे याचं योग्य उत्तर आहे। इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना काय नाव दिले जाते? तर यात इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्याला काय नाव दिलं जातं? 58 नंबर। तर ISP हे नाव दिलं जाते। 1 नंबरचा आन्सर करेक्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज एकदम दर्जेदार आहे। तुम्हाला हवे असतील PDF स्वरूपात मिळणार आहे। त्यासाठी माझा संपर्क क्रमांक अजून परत एकदा देतो
9665484048 या संपर्क क्रमांकावर अंगणवाडी सुपरवायझर असं अंगणवाडी पर्यवेक्षिका या घटकाच्या टेस्ट सिरीज हव्या आहेत असं व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि त्यानुसार तुम्हाला प्रोसेस केल्यानंतर टेस्ट सिरीज मिळणार आहेत ज्या की ऑनलाईन परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. त्यानंतर 59 नंबरचा क्वेश्चन बघा. 59 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे तर 59 या नंबरच्या क्वेश्चन मध्ये जर विचारले तर यापैकी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर नेटवर्कवर चालणाऱ्या निर्देशिका सेवांची चौकशी आणि सुधारणा करण्यात जातो. 59 नंबरचं योग्य उत्तर काय आहे? LDAP ही करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी स्नॅपचॅटचे सहसंस्थापक कोण आहेत? आपल्याला विचारले स्नॅपचॅटचे सहसंस्थापक कोण आहेत? एव्हान स्पीगल. कोण आहेत? एव्हान स्पीगल हे याचं योग्य उत्तर आहे. 4 नंबर. मित्रांनो 10 क्वेश्चन तुम्हाला हमखास प्रश्न पेपरमध्ये विचारले जाणार आहेत संगणकाचे आणि संगणकासोबत सर्व विषयाची टेस्ट सिरीज आपण उपलब्ध केलेली आहे. त्यासोबत तुम्हाला काही नोट्स सुद्धा फ्री भेटतील. त्यामुळे व्हॉट्सअपला हाय करायचे आणि मागवायचे मित्रांनो टेस्ट सिरीज अंगणवाडी सुपरवायझरच्या. ICD विषय सुद्धा आपण दर्जेदार TCS पॅटर्न नुसार घेतलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.